मान पाठ ताठ सरळ, दृष्टी समोर, चेहऱ्यावरती प्रसन्न असा भाव, मन प्रसन्न. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक, दीर्घ श्वास सोडा. 2, 1, 2, 1, 2, 1, 2. सर्वप्रथम 3 ओंकार घ्यायचे. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. प्रार्थना घेऊया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हातांचं दर्शन करून घ्यायचं एकमेकावरती. गरम हातांचा स्पर्श डोळ्यांना, कपाळावर, गालांना, नाकावरती आणि अलगद अशा रीतीनं डोळे उघडून घ्यायचे. तर आज सर्वात सूक्ष्म आसने आपण उभारूनच करायचे. उभा टाकायचे सर्वांनी. उभा टाकूनच करायचं. हो हो हो. नाही सर, तुमचा आवाज येत नाही. चालतंय. तर आपल्या सिलेबस नुसार सूक्ष्म व्यायाम पाहूयात आपण. पहिला प्रकार अंगुली शक्ती विकास. आता समोर घ्यायचे. 1, 2, वर न्यायचे नाहीत आता किंवा खाली घ्यायचे नाहीत, खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. लक्षात. पुनमताई थोडं खाली घ्या. गंगा ताई. हा बरोबर. थोडा हाताखाली घ्यायचे, थोडे खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. म्यूट करा आवाज तुमचा. अंगुली शक्ती विकास. 1, 2, 3, 4,
5. परत एक एक बोट फिरवायचा. 1 2 3 4 5. उलट 1 2 3. दुसरा प्रकार 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. तिसरा प्रकार 1 2 3 4 5. पहिला 1. दुसरा प्रत्येक एक एक बोट फिरवायचा आहे. आलं लक्षात? प्रत्येक बोट फिरवायचा आहे. आलं? आणि तिसरा 1 2 3. आता याच्यानंतर आपण मनगटाचे जे सूक्ष्म व्यायाम म्हणतो, तर त्याला काय म्हणायचं आहे? मणिबंध शक्ती विकासक. एकदा नाव लिहून घ्या सगळेच सुरुवातीपासून. पहिला आहे कपोल शक्ती विकासक. दुसरा आहे कर्णरंध्र शक्ती विकासक. अंगुली शक्ती विकासक तिसरा. पुन्हा नंतर मणिबंध शक्ती विकासक. नंतर कपोनी शक्ती विकासक. कपोनी. नंतर ग्रीवा शक्ती विकासक. वक्षस्थल शक्ती विकासक. भुज शक्ती विकासक. भुज. नंतरचा आहे पूर्ण भुज शक्ती विकासक. नंतर कटी शक्ती विकासक. जंघा शक्ती विकासक. काय म्हणालो सर आत्ताच? जंघा शक्ती विकासक. नंतरचा आहे जाणू शक्ती विकासक. नंतर पादमूल शक्ती विकासक. नंतरचा आहे गुल्फपाद, त्यालाच ऑब्लिक मध्ये पृष्ठपाद तल शक्ती विकासक. त्याच्यामध्ये आपल्या साध्या भाषेत लिहून घ्यायचं आहे. तर घोट्याचे सूक्ष्म व्यायाम. गुल्फपाद जे दिले आपण, गुल्फपाद दिले नाही शेवटला. घोट्याचे सूक्ष्म व्यायाम. पादमूल शक्ती विकासकच्या पुढे लिहायचं आहे पायाचे तळवे.
जाणूशक्ती विकासक म्हणजे गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम. जंघा शक्ती विकासक मध्ये जांघेचे. कटी शक्ती विकासक कमरेचे सूक्ष्म व्यायाम. भुज शक्ती विकासक म्हणजे हाताचे. एक हात वर आणि खाली करणे, भुज शक्ती विकासक. आणि भुजवल्ली शक्ती पूर्ण भुज शक्ती विकासक जे आहे त्याच्यामध्ये हात गोल फिरवायचा. आलं लक्षात? भुज शक्ती विकासक मध्ये फक्त हात वर आणि खाली. ओके. आणि पूर्ण भुज मध्ये पूर्ण हात गोल फिरवायचा आहे. वक्षस्थल म्हणजे छातीचे, चेस्ट सूक्ष्म व्यायाम. ग्रीवा म्हणजे ग्रीवा शक्ती विकासक म्हणजे मानेचे सूक्ष्म व्यायाम. अंगुली शक्ती विकासक बोटांचे. कपोनी शक्ती विकासक कोपऱ्याचे. कपोनी. चालतंय. आज सुरुवातीला ब्रीदिंग एक्सरसाइज मधले 2 प्रकार घेऊ. कोणते? ब्रीदिंग एक्सरसाइज. बाजूला लिहून घ्या. सूक्ष्म व्यायाम आता घेतलं त्याच्या बाजूला. ब्रीदिंग एक्सरसाइज मधले 2 प्रकार. हँड्स इन अँड आउट ब्रीदिंग एक्सरसाइज पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार ताडासन ब्रीदिंग. चालतंय. उभा राहायचं सर्वजण. पहिला प्रकार जो आहे हँड्स इन अँड आउट ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे हात मागं घेत श्वास घ्यायचा आहे आणि हात पुढे घेत श्वास सोडायचा आहे. आलं लक्षात? आलं? हात मागं घेताना श्वास घ्यायचा आहे, पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि हात समोर घेताना श्वास सोडायचा आहे. चालते. समोर घ्या हात. एक श्वास घ्या. 2 श्वास सोडत पुढं. श्वास घेत माग. 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 श्वास सोडत पुढं. हा झाला पहिला प्रकार हँड्स इन अँड आउट ब्रीदिंग एक्सरसाइज. दुसरा प्रकार ताडासन ब्रीदिंग. याच्यामध्ये कसं आहे हातावर घ्यायचे श्वास घेत श्वास घेत वर उचलायचा आणि पंजावर व्हायचं का सर? हा पंजावरती उभा राहायचं. आणि हात वरती अशी जोडवायची का सरळ उभ्या रेषेतच वरती? सरळ रेषेत. श्वास घेत वर उठायचा आहे.
हे झाले ब्रीदिंग एक्सरसाइज मधले 2 प्रकार. आलं लक्षात? तर आता सूक्ष्म व्यायाम घ्यायचे आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार घेऊयात कपोल शक्ती विकासक. हातांची मुद्रा नाकावरती ठेवायचे आहेत, हात दोन्ही अंगठे आणि नाक पुढे अलगद अशा बंद करून घ्यायचे आहेत. जिभेचा आकार यू सारखा, काठी मुद्रा, जिभेने श्वास घ्यायचा आहे. मान खाली 1 2 3 मान वर घ्यायची आणि श्वास सोडायचा आहे. आलं लक्षात? सोडा. परत एक दीर्घ श्वास. मान खाली 1 गाल फुगवायचे आहेत श्वास घेतल्यानंतर. दुसरा प्रकार कर्णरंध्र शक्ती विकासक. सन्मुखी मुद्रा. एक बोट डोळ्याच्या वरती, एक डोळ्यावरती, एक नाकाच्या जवळ, एक खाली आणि अंगठ्याने कानाच्या छिद्रामध्ये अंगठा ठेवायचा. नाकाने श्वास घ्यायचा याच्यामध्ये. दीर्घ श्वास. गाल फुगवायचे आहेत. मान खाली आणून श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास. गाल फुगवा. खाली 1 2 3 श्वास सोडा. परत एक दीर्घ श्वास. गाल फुगवायचे. मान खाली. श्वास सोडा. तर हे 2 प्रकार सूक्ष्म व्यायामामधले कपोल शक्ती विकासक आणि कर्णरंध्र शक्ती विकासक. कर्णरंध्र शक्ती विकासक मध्ये आपले कानाचे जे विकार आहेत त्यामध्ये कर्णरंध्र शक्ती विकासकचा फायदा होतो. आणि करायचं कोणी नाही तर ज्यांचे कान फुटलेले आहेत लक्षात किंवा कानाचा पडदा फाटलेला आहे कोणाच्या, तर अशा व्यक्तींनी मात्र कर्णरंध्र शक्ती विकासक करायचं नाही. पहिला प्रकार 1 2 3 4 5 1 2 3 उलट 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5. दुसरा मनगटाचे 1 2 3 4 5 उलट 1 2 3 4 5 थोडा. परत 1 2 3 4 5. दुसरा प्रकार 1 2 3. आता असेही करायचे नाही, फक्त मनगटातून 1 2 3
सोडा. तपोनी शक्ती विकासक कोपऱ्याची. 1 2 3. श्वास घेत हात वर घ्यायचे. 1 श्वास सोडत पुढं. 1 2 1 2 1 2 1 2. हात उलटे. हाताची तळवे खालच्या दिशेनं. 1 2 1 2 1 2 1 2. दुसरा प्रकार भुज शक्ती विकासक. भुजा म्हणजे खांदा. तर भुज शक्ती विकासक मध्ये फक्त हात वर आणि खाली घ्यायचे. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. 1 2 1 2 1 2. दुसऱ्या हाताने 1 2 1 2 1 2. दोन्ही हाताने श्वास घेत वर. 1 2 1 2 1 2 1 2. दुसरा प्रकार पूर्ण भुज शक्ती विकासक. याच्यामध्ये काय करायचंय? हाताचं रोटेशन. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3. विरुद्ध दिशेने. 1 2 3. दुसरा हात. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2. तिसरा प्रकार विरुद्ध दिशेने. 1 2 3. दोन्ही हाताने 1 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. 2 3. विरुद्ध दिशेने. 1 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. असे येईल का कोणाला? हा हात ह्या दिशेने आणि हा हात या दिशेने. 1 2 3. उलट. 1 2 3. थांबा. हा तिसरा प्रकार सिलेबसला नाही, फक्त शिकायचा आहे. आलं लक्षात? वक्षस्थल शक्ती विकासक. यामध्ये काय करायचं आहे? बघा सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण श्वास घेत हात मागे घ्यायचे आणि 1 2 3 माग झुकायचंय. 1 2 3. श्वास सोडत पुढं. परत 1 श्वास घेत माग. 1 2 3. श्वास सोडत पुढं. परत 1
एक, दोन, तीन. सोडा. हे झालं वक्षस्थळ. आणि दुसरा प्रकार जो आहे तो मणिबंध. त्याच्यामध्ये काय करायचे, हात माग धरायचे असे, श्वास घेत माग झुकायचा आहे, श्वास सोडत पुढं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. दोन्ही मध्ये फरक काय लक्षात आला? वक्षस्थळामध्ये फक्त हात बाजूला ठेवायचे आणि छातीचा भाग पुढे हे करायचा आहे, मागं झुकायचा आहे. आणि मणिबंध मध्ये हात माग बांधून श्वास घेत माग आणि श्वास सोडत पुढं. हा दुसरा प्रकार झाला. बरोबर आहे. तर आता तिसरा कटी शक्ती विकास. हात बाजूला आणि श्वास सोडत बाजूला. एक, दोन, तीन. श्वास घेत वर, श्वास सोडत बाजू, श्वास घेत बाजूला, श्वास सोडत वर, श्वास घेत बाजूला, श्वास सोडत वर. परत एक, परत एक. त्यातच थोडं पायात अंतर घ्यायचं आहे. दुसरा प्रकार, श्वास घेत बाजूला. एक, दोन, तीन, चार. कटी शक्ती विकासक मध्ये हा पहिला प्रकार. बरोबर आहे. आणि हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जो आहे, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. थोडा रोटेशन. एक, दोन, तीन. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन. त्याच्या पुढचा प्रकार जंघा शक्ती विकासक. हा भाग लक्षात. कटी शक्ती विकासक म्हणजे कमरेचा भाग. ग्रीवा शक्ती विकासक. ग्रीवा शक्ती विकासक घेऊयात. तो एक प्रकार राहिलेला आहे आपला. मान बाजूला, श्वास घेत समोर, बाजूला, समोर, बाजूला, समोर, बाजूला, समोर. दुसरा प्रकार, श्वास घेत खाली, समोर, समोर, समोर,
समोर समोर श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. 1 2 3 4 5. मानेचं रोटेशन. 1 सावकाश श्वास घेत वर. 2 श्वास सोडत खाली. 3 विरुद्ध दिशेने. 1 2 3. हे ग्रीवा शक्ती विकासाचे 4 प्रकार. 1 3 आणि रोटेशन 4. लक्षात. ग्रीवा शक्ती विकासक मानेचे वक्षस्थल शक्ती विकासक, छातीचे भुज शक्ती विकासक, खांद्याचे पूर्ण भुज गोल फिरवणे. लक्षात. पुन्हा नंतर कटी कमरेचे कटी शक्ती विकासक. 1 पायात अंतर घेऊन. 2 आणि ट्विस्टिंग 3. लक्षात. आता जंघा शक्ती विकासक घेऊया. खालचे आता समोर श्वास घेत खाली बसायचे आहे. 1 2 3 4 5. त्यातच दुसरा प्रकार पायाची स्थिती बघा. 1 2 3 4 5. जंघा शक्ती विकासाचे 2 प्रकार. पहिला प्रकार हा, दुसरा प्रकार हा. लक्षात. तर त्याचा पुढचा प्रकार जाणू शक्ती विकासक. जाणू म्हणजे गुडघा. 1 2 श्वास घेत पाय मागे घ्यायचे. श्वास सोडत पुढं. श्वास घेत माग. 1 2 1 2 1 2 1 2. दुसरा पाय. 1 1 2 2 2 1 2. दुसरा प्रकार 1 2 3. विरुद्ध दिशेने. 1 2 3. त्याचा पुढचा प्रकार घ्यायचा आहे. करतल शक्ती विकासक किंवा त्याच्या अगोदर गुल्फपाद शक्ती विकासक म्हणजे गोट्याचे घेऊया सुरुवातीला. समोर पाय. 1 2 3. दुसऱ्या पायाने. 1 2
30. पाय गोल फिरवायचा आहे. 1 2 3. विरुद्ध दिशेने 1 2 3. दुसरा पाय 1 2 3. विरुद्ध दिशेने 1 2 3. आणि शेवटचा प्रकार म्हणजे पादमूल शक्ती विकास, पायाचे तळवे. ताडासनाप्रमाणे 1 2 3 4 5 6 7. थोडा पंजावरती उड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 16. थांबा. बसून घ्या थोडं. हे झाले पूर्ण सूक्ष्म व्यायाम. त्याच्यानंतर उभारूनचे लगेच आसनं घेऊया 4. लवकर लवकर. सर आसन. सर सर आज उद्यामध्ये पूर्ण सिलेबस एकदा दाखवा सर, नंतर प्रॅक्टिस द्या सर. चालते, मी व्हॉट्सअपला सेंड करतो सिलेबस. नाही म्हणजे आज आणि उद्यामध्ये पूर्ण सिलेबस एकदा तुम्ही दाखवा एक एक वेळेस. हो, सिलेबस नुसारच चाललोय आपण. हो सर, म्हणजे असं म्हणायचं होतं की जो पूर्ण सिलेबस आहे ना तो आज आणि उद्यामध्ये कव्हर करा सर एक वेळेस. मग नंतर तुम्ही अजून परत प्रॅक्टिस म्हणजे परत पुढच्या आठवड्यात क्लास आहे का सर? मग आज अर्धा घेऊया, उद्या अर्धा घेऊया. हो चालेल सर. पूर्ण काय होणार नाही लगेच. थोडं हो थोडं सर आज कमी कमी प्रमाणामध्ये घेऊ, थोडं थोडं लवकर लवकर. हो सिटिंग पोझिशनचे आहेत 4 आसने. सिटिंग पोझिशनचे 5 आहेत, स्टँडिंग पोझिशनचे 4 आहेत आणि प्रोन पोझिशन उलटे झोपूनचे 4 आणि सरळ झोपूनचे 4 प्रकार. लक्षात. उभारूनचे 4 प्रकार घेऊ लवकर लवकर. पहिला प्रकार ताडासन. श्वास घेत हातावर पंजावरती उभा राहायचा. 1 2 3. श्वास सोडत खाली. परत 1 श्वास घेत वर. 1 2 3. खाली. परत 1 श्वास घेत वर. 1 2 3. दुसरा प्रकार अर्धचक्रासन. श्वास घेत मागे झोपायचा आहे. 1 2 3. श्वास सोडत पुढं. परत 1 श्वास घेत मागं. 1 2 3. समोर. परत 1 श्वास घेत मागं. 1 2 3. श्वास सोडत पुढं. तिसरा प्रकार पादहस्तासन. हात बाजूला. श्वास घेत वर हात. श्वास सोडत खाली. 1 2 3. श्वास घेत वर. परत 1 श्वास घे. श्वास सोडत खाली. 1 2 3. श्वास घेत वर. परत 1 श्वास घे. श्वास सोडत खाली. 1 2 3. श्वास सोडत
वर. आणि चौथा प्रकार त्रिकोणासन. दोन्ही पायामध्ये अंतर, ह्या पायाचं तोंड इकडं आणि ह्या पायाचं इकडं. श्वास घेत हातावर, श्वास सोडत खाली. 1 2 3. श्वास घेत वर, परत 1. श्वास सोडत खाली. 1 2 3. श्वास घेत वर. दुसऱ्या बाजूने पायाची दिशा बदला. श्वास घेत हातावर, श्वास सोडत खाली या. 1 2 3. थोडा. परत 1. श्वास सोडत खाली. 1 2 3. थोडा. परत 1. श्वास घेत खाली. श्वास सोडत खाली. 1 2 3. थोडा. बसूयात खाली. सिटिंग पोझिशनचे 4 प्रकार. लवकर लवकर घेऊयात. पाय समोर दंडासन स्थितीमध्ये. सर्वप्रथम पद्मासन घ्यायचं आहे. उजवा पाय डाव्या पायावरती, डावा पाय उजव्या पायावर. पहिला प्रकार पर्वतासन. आता श्वास घेत वर घ्यायचे. 1 2 3. श्वास सोडत खाली. परत 1. श्वास घेत वर. 1 2 3 4 5. थोडा खाली सावकाश. परत 1 1 2 3 4 5 6. थोडा सावकाश. दुसरा प्रकार वक्रासन. ह्या पायाला छातीजवळ लावायचं. गुडघा जो आहे आपला, लक्षात. आणि जर हात इथपर्यंत पोहोचत नसेल तर हात असं ठेवू शकता तुम्ही, लक्षात. इकडून बघा. हात जर इथपर्यंत पोहोचत नसेल खालीपर्यंत तर हात असा सुद्धा ठेवू शकता. कमरेला पीळ द्या. 1 2 3. थोडा. परत 1. त्याच दिशेने 1 2 3. दुसऱ्या बाजूला 1 2 3. परत 1 1 2 3. थोडा. त्याच्यातला तिसरा प्रकार आहे शशांक आसन. अगोदर 2 पाहिलेले आहेत आपण, पर्वतासन आणि वक्रासन, लक्षात. प्रथम दंडासन स्थितीमध्ये एक पाय मोडून खाली ठेवायचा आहे. दुसरा त्याच्या खाली. शशांक म्हणजे तसा, लक्षात. हात बाजूला. श्वास घेत हातावर घ्यायचे. श्वास सोडत खाली. बघा एकदा अगोदर सुरुवातीला.
श्वास घेत हातावर, श्वास सोडत खाली पुढे झोकायचा आहे. 1 2 3. श्वास घेत वर. सर्वजण करा आता. श्वास घेत हातावर, श्वास सोडत पुढं. 1. श्वास बाहेरच सोडून ठेवायचा आहे. 2 3. श्वास घेत वर. ज्यावेळी आपण आसनामध्ये असतो त्यावेळेस आंतरकुंभक बाह्य कुंभक ठेवायचा आहे, म्हणजे श्वास बाहेरच रोखून ठेवायचा आहे. 1 2 3 म्हणेपर्यंत थांबायचं आणि परत श्वास घेत उठायचं. परत एक करूया. श्वास घ्या, श्वास सोडा, सोडत खाली. 1 2 3. श्वास घेत वर. पाय समोर घ्यायचे. चौथा प्रकार आहे जानु शिरासन. कुठलं सर? जानु शिरासन. चौथं कोणतं म्हणलं सर? पहिल्यापासून बघा. पहिला पर्वतासन, दुसरा वक्रासन, तिसरा शशांक आसन आणि चौथं जानु शिरासन. यालाच आपण ऑब्लिक म्हणे असं म्हणू शकतो की जानु नमन आसन. सिटिंग पोझिशन मधले 4 प्रकार. दंडासन स्थितीमध्ये बसायचं आहे. एक पाय मोडून ठेवायचा असा इथे. टाचेला लावायचा. टाच शिवन प्रदेशामध्ये लावायचे आहे. लक्ष. आता दोन्ही बाजूला श्वास घेत आता वर, श्वास सोडत खाली. अंगठा धरायचा आहे आणि डोकं गुडघ्यावर. जेवढं पोचेल तेवढं पोचेल. सुरुवातीला पहिला दिवस आहे. ज्यांचं पोचेल त्यांनी लावायचं आहे. ज्यांचं जमणार नाही त्यांनी तेवढा जास्त नाही. हा, गुडघ्यावरती दोन्ही हाताने अंगठा धरायचे. आलं. आणि डोकं गुडघ्याकडं. 1 2 3. सोडा. श्वास घेत वर उठायचा आहे. बघा, सुरुवातीला श्वास घेतला, श्वास सोडला. आसनामध्ये बाह्य कुंभक, श्वास बाहेर रोखून ठेवायचा आहे. 1 2 3. श्वास घेत उठा आता. परत एक श्वास घेत, श्वास सोडत खाली. 1 2 3. थोडा श्वास घेत वर उठा. तेच दुसऱ्या बाजूला. आता बाजूला 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अंगठा धरायचा आहे. डोकं खाली गुडघ्याकडं. 1 2 3. थोडा श्वास घेत उठावर सावकाश. परत एक श्वास घेत हातावर, श्वास सोडत खाली. डोकं खाली गुडघ्याकडे लावायचं आहे. 1 2 3. थोडा सावकाश सोडा. जानु शिर आसन म्हणजे जानु म्हणजे गुडघा. लक्षात.
शिर म्हणजे डोकं, या दोन्ही मध्ये हे होते, किंवा जानु नमन आसन. उलटे झोपूनचे प्रोन पोझिशन मधले 4 प्रकार बघूया. 4 असणे. आलं लक्षात? कुठले म्हणलात सर? उलटे झोपून प्रोन पोझिशन. पहिला आहे भुजंगासन. दुसरा आहे अर्धशलभासन. तिसरा आहे शलभासन. आणि चौथा आहे विपरीत नौकासन. मागे जाण्याची पद्धत बघा कशी आहे. सुरुवातीला आपण दंडासन स्थितीमध्ये आहोत, बरोबर आहे. त्यातला एक पाय जवळ, दुसरा पाय जवळ. आता त्यातील एक एक पाय मागे न्यायचा आहे. 1 2 आणि अष्टांग नमन आसन. पहिला प्रकार बघूयात, भुजंगासन. त्यामध्ये हाताचे तळवे छातीच्या जवळ ठेवायचे. लक्षात. श्वास घेत वर उचलायचंय, थोडं 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 पुढच्या बाजूने. श्वास घेत 1 2 3. श्वास सोडत खाली. परत एक श्वास घेत वर 1 2 3. याच्यामध्ये बघा पूर्ण हात असे करायचे नाही, पूर्ण हात ताठ करायचे नाही, कोपरे थोडेसे असे ठेवायचे, पूर्ण भाग उचलायचा नाही. परत एक करूया. श्वास घेत वर 1 2 3. थोडा सावकाश. मकरासन स्थितीमध्ये विश्रांती घेऊ थोडी. भुजंग म्हणजे साप, ज्याप्रमाणे नाग असा असतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे शरीराची स्थिती कशी होते, फणा काढलेल्या नागाप्रमाणे, बरोबर आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणलेलं आहे, भुजंग आसन. आणि भुजंग आसनाचे फायदे म्हणलं तर, भुजंग आसन हे कंबरेसाठी अमृत तुल्य आहे. कसं आहे, अमृत तुल्य आहे. कमरेचे सर्व विकार दूर करणारा आहे. नंतर घेऊयात फायदे. दुसरा प्रकार घेऊ, अर्धशलभासन. हात खाली ठेवायचे, जांघी खाली, कानवटी खाली टेकवायचे. श्वास घेत एक पाय वर 1 2 3. श्वास सोडत खाली. दुसऱ्या पायाने श्वास घेत वर 1 2 3. श्वास सोडत खाली.
परत एक दुसऱ्या पायाने श्वास घेत वर, 1 2 3. दुसरा पाय श्वास घेत वर, अंतर कुंभक करायचं आहे. श्वास घेत वर, 1 2 3. श्वास सोडत खाली. मकरासन स्थितीमध्ये विश्रांती. मकरासन स्थितीमध्ये डोकं असं ठेवायचं नाही, असं ठेवायचं नाही. एका असं- साईडला हो, एका साईडला ठेवायचं. लक्षात. हे झालं अर्ध शलभासन, म्हणजे एका पायाने. आणि त्याच्यानंतरचं आहे शलभासन, म्हणजे दोन्ही पायांना करायचं. बरोबर आहे. तर शलभासन म्हणजे का? शलभ माहितीये का तुम्हाला? शलभ नावाचा एक कीटक आहे. बरोबर आहे. त्याला आपण घोडा सुद्धा म्हणतो, पानाचा घोडा. बघितलं का हो कधी लहानपणी? हो आठवलं सर, आठवलं. त्याचे पाय कसे असतात बघितले का तुम्ही? असे असतात तो. हा, उलट बाजूचे. वर. बरोबर आहे. त्या हो, कीटकाचं नाव आहे शलभ. त्याच्यामुळे याला काय म्हणलेलं आहे? शलभासन. शलभासन. बरोबर आहे. चालतंय. तर पूर्ण शलभासन घेऊयात. आसनामध्ये जाताना श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचे आणि आसनामध्ये गेल्यास श्वास मध्येच रोखून ठेवायचा आहे. आलं लक्षात. 1 2 3 म्हणेपर्यंत थांबायचं आणि श्वास सोडत आसन स्थिती सोडायची. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्या, 1 2 3. परत एक श्वास घेत वर, 1 2 3. परत एक श्वास घेत वर, 1 2 3. थोडा मकरासन स्थितीमध्ये या, विश्रांती. आता शलभासनामध्ये काय केलंय आपण? फक्त पाय वरती घेतलेले आहेत. बरोबर आहे. तर विपरीत नौकासन आहे, त्याच्यामध्ये पुढचाही भाग उचलायचा आहे, ज्याप्रमाणे भुजंगासनामध्ये केलो, आणि पायही उचलायचे. बघा कसं. आलं लक्षात. उचलायचे आणि पायही उचलायचे. हो सर. करा बघू. खाली अनवटी खाली टेकवा. श्वास घेत वर, 1 2 3. खाली. परत 1 2 3. हे थोडंसं अवघड आहे, पहिल्या वेळेस जमणार नाही, नंतर प्रॅक्टिसने येईल. चालतंय. तर उठताना डाव्या कुशीवरून उठायचं. तर याच्या पुढचे जे आहेत ते उद्याला पाहूत आपण. सरळ झोपून करायचे. विपरीत करणी, पवन मुक्तासन, उत्तान वक्रासन आणि सेतुबंधासन. सरळ झोपून करणे. विपरीत करणी, पोझिशन. विपरीत करणी,
पवन मुक्तासन, उत्तान वक्रासन आणि सेतुबंधासन. आज ब्रीदिंग एक्सरसाइज मध्ये 2 प्रकार बघितलोय आपण, हँड इन अँड आउट ब्रीदिंग आणि ताडासन ब्रीदिंग. त्याचे अजून 2-3 प्रकार राहिलेत. बरोबर आहे. सूक्ष्म व्यायामाचे प्रकार पूर्ण झालेत. सूक्ष्म व्यायाम पूर्ण झालेत आणि हे सरळ झोपून करायचे 4 आसनं घेतली की आसनं पूर्ण होतील उद्या. आणि ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे राहिलेले प्रकार उद्या घेऊ. हो सर. तर ताट बसायचंय, ओंकार घेऊया आणि शांती पाठ घेऊ. आसनामध्ये कोणतं आसन श्रेष्ठ आहे सांगा बरं, सर्व आसनामध्ये? सिद्धासन. सांगेल का कोणी? सिद्धासन. हा बरोबर आहे. कशात सांगितलं हे? भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये नाही, उपनिषदात मध्ये सांगितलंय का? गेरंड संहितेमध्ये. हा, गेरंड अच्छा. पण आहे. हो सर, बरोबर आहे. अटप्रदीपिका. हा. तुमचे योगिक टेस्ट बघा कोणते कोणते, हे तुम्ही वाचून घ्या एकदा. हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता आणि पतंजली योगसूत्र. आम्हाला ते ना तसं सेकंड सेमिस्टरला आहे ना, त्याच्यामुळे फर्स्ट सेमिस्टरला नाही वाचलं. तुम्हाला सगळं लक्षात येतंय. हो हो, बरोबर आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचायचं थोडं थोडं थोडं. ठीक आहे. हठयोग प्रदीपिका. आसनामध्ये सिद्धासन सर्वश्रेष्ठ आहे आणि प्राणायामामध्ये कोणता प्राणायाम श्रेष्ठ आहे? ब्राह्मरी नाही, केवली प्राणायाम. केवली प्राणायाम. बरोबर आहे, केवली. चौऱ्याऐंशी प्रकारची जी आसनं सांगितलेली आहेत हठयोग प्रदीपिकेत, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची 4 सांगितलेले आहेत. सुरुवातीची सर्वश्रेष्ठ तर सिद्धासन झालं, बरोबर आहे. त्याच्यातील महत्वाची 4 कोणती कोणती? सिद्धासन, पद्मासन, सिंहासन आणि भद्रासन. लिहून घ्या. हे तुम्हाला ज्यावेळेस वायवा होईल त्यावेळेस विचारले जातात प्रश्न असे. सिद्धासन, पद्मासन, सिंहासन आणि भद्रासन. यम माहिती आहेत का? अहिंसा, सत्य, अस्तेय. 5. तर यमामध्ये काय श्रेष्ठ सांगितलंय? अहिंसा. अहिंसा. यमामध्ये अहिंसा ही सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. आसनाने शरीराला काय लाभतं? आसनाने काय? स्थिरता. हठयोग प्रदीपिका वाचली का कुणी? नाही. नाही का? एक मिनिट. काय विषय होता आता आपला? आसनाने शरीराला काय लाभते विचारत होता. स्थिरता. स्थिरता.
आणि प्राणायामाने अंग लागो. शरीर कसं होतंय, शरीराला काय तो हलकेपणा. अंग लागो सर. आलं लक्षात? हे असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला वायामध्ये विचारतात. हे आहे हट प्रतिपिका. आहे सर, बरोबर. वाचायचे आहे जवळ आणले वाचायचे. हठयोग प्रतिपिका. हे आहे गेरंड संहिता. हा. बरोबर आहे. हो. आणि हे आहे पतंजली चालेल. सूत्र. हा. हे तिन्ही आपण वाचन करून घ्यायचं जसं वेळ मिळेल. चालतंय, थांबूया. ताट बसायचंय, मान पाठ ताट सरळ. 3 दीर्घ श्वास आणि ओंकार घेऊ. दीर्घ श्वास सोडा, परत एक दीर्घ खोल श्वास सोडा, परत एक सोडा. ओंकार घेऊया, दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. शांत बसायचं थोडं. दोन्ही हातांचं घर्षण. परमहंसाचा स्पर्श डोळ्यावरती, कपाळावर, गालावरती आणि अलगद अशा पद्धतीने डोळे उघडून घ्यायचे.